पैठण येथील संत एकनाथ षष्ठी महोत्सवात यात्रा मैदानात नगर परिषद प्रशासनाच्या लिलाव प्रक्रियेत सहभाग घेऊन 27 लाखाच्या बोलीत रहाट पाळण्यांचा लिलाव घेऊन बेकायदेशीर रहाट पाळणे सुरू करणाऱ्या चांडाळ चौकडीने अक्षरशः दादागिरी करत स्थानिक नगर परिषदेचे 27 लाखाची लिलाव रक्कम न भरल्यामुळे अखेर नगर परिषदेने पैठण पोलीस संरक्षणात बेकायदेशीर सुरू असलेल्या रहाट पाळण्यांवर सीलचे टाळे ठोकल्याची कारवाई केली। कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती समोर आली। पंढरपूर नंतर शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज यांची 2 नंबरची षष्ठी भरते। नाथ षष्ठी महोत्सवात दरवर्षी यात्रा मैदानातील पंप हाऊस मैदानावर रहाट पाळणे लावले जातात। विशेष म्हणजे नगर परिषद कार्यालयात याबाबत अधिकृतरित्या लिलाव केला जातो। मात्र या व्यवसायात भरमसाठ कमाई असल्याने यात राजकीय पार्श्वभूमी असलेल्या पंटरांची दादागिरी वाढत गेली। असो या वर्षीही संत एकनाथ षष्ठी महोत्सवात रहाट पाळण्यांबाबत नगर परिषद कार्यालयामध्ये अधिकृतरित्या बोली लावण्यात आली। ही बोली 27 लाखात गेली। दरम्यान या व्यवसायात प्रचंड कमाई असल्याच्या लालसेपोटी मान्यवर राजकीय पार्श्वभूमी असलेली चांडाळ चौकडीने शिरकाव करत व्यवसायाची पूर्ण सूत्रे आपल्या हाती घेतली। विशेष म्हणजे या व्यवसायात जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, नगर परिषद, अग्निशामक दलाच्या संबंधित कागदोपत्री कारवाई करणे गरजेचे असताना ही कारवाई पूर्णपणे करण्यात आली नाही। सर्वात म्हणजे रहाट पाळण्यांच्या लिलाव बोलीचे 27 लाख रुपये नगर परिषद कार्यालयात भरण्यासाठी हेतुपुरस्पर टाळाटाळ करून दुसरीकडे दबंगशाही करत रहाट पाळणे सुरू करण्यात आले। रहाट पाळण्यांना नगर परिषदेचे ना हरकत प्रमाणपत्र न असता पैठण महावितरण उपविभागाकडून वीज पुरवठा करण्यात आला। दरम्यान पैठण नगर परिषदेचे प्रशासक आणि मुख्याधिकाऱ्यांकडून पैठण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली। आश्चर्याची बाब अशी की प्रकरण पोलिसात गेल्यानंतर चांडाळ चौकडीकडून दबाव तंत्र आणण्याचा बराच प्रयत्न करण्यात आला। रहाट पाळणे जेथे लावले जातात ती जागाच नगर परिषदेची नाही असा कांगावा करण्यात आला। जर ही जागा नगर परिषदेची नाही तर चांडाळ चौकडीने नगर परिषदेकडून रहाट पाळण्याच्या लिलाव प्रक्रियेत का सहभाग घेतला? इतकेच नव्हे तर मग 27 लाखात लिलाव घेऊन अनामत रक्कम कशी भरली? तेव्हा कळत नव्हते का ही जागा नगर परिषदेची आहे की नाही? एकंदरीत सर्व बेकायदेशीरपणे सुरू असलेले हे प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेले। अंततः सत्यमेव जयते असते। त्याप्रमाणे नगर परिषद प्रशासनाने यात्रा मैदानातील बेकायदेशीर रहाट पाळण्यांना सीलचे टाळे ठोकल्याची कारवाई करण्यात आली। यावेळी नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी नागेश खोडवे, पोलीस उपनिरीक्षक नागर गोजे, नगर परिषदेसह पोलीस प्रशासनाचे अनेक कर्मचारी हजर होते। खोटे बोल पण रेटून बोल हे जास्त दिवस चालत नाही मामू। बेकायदेशीरपणे रहाट पाळणे सुरू ठेवून केलेल्या लाखो रुपयाच्या कमाईची नगर परिषदकडून वसुली करावी असे येथे नमूद करावयाचे वाटते। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।